ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रीती चौगुलेंनी बंडखोरी केली। ठाकरेंच्या शिवसेनेनं तिकीट नाकारल्यानं त्यांनी बंडखोरी केली, तर प्रीती चौगुले यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज आता दाखल केलेला आहे। ही जबाबदारी जेव्हा साहेबांनी स्वतः सांगितली तर त्यावेळेस मी पूर्ण बॉट पिंजून काढला। 80 ते 90% माझा प्रचार संपला, म्हणजे जवळजवळ गेल्या आठवड्यातच 80 ते 90% प्रचार माझा करून झालेला। घराघरात मी निशाणी पोहोचवली, प्रत्येक घराला घरटी भेट दिली आणि एवढं सर्व होऊन सुद्धा माझी उमेदवारी म्हणजे मला नाकारण्यात आली। त्यामुळे मी आज अपक्ष उमेदवारी अपक्ष अर्ज भरला। तिकडे मीरा भाईंदरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं डॉक्टर प्रीती पाटील यांना उमेदवारी देण्यात आली नाही। भूमिपुत्रांना डावलून दुसऱ्यांना उमेदवारी देत असल्याचा आरोप आता करण्यात आला। प्रीती पाटील यांना प्रभाग क्रमांक 4 आणि 5 मधून त्यांनी आता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। अपक्ष याच्यासाठी की मी भारतीय जनता पार्टीमधून एकदम निष्ठावान राहून काम केलेलं आहे, पण कोणी जर पर्सनल काहीतरी त्यांचे काहीतरी गरजेस असतील ते त्यांनी काढले असतील तर त्याच्यासाठी मी असा विचार करते की इथे कुठेतरी माझा उदय आहे आणि मी अपक्ष लढणार आणि जे काय मला प्रूव्ह करायचं ते मी प्रूव्ह करणार। मी आता 4 नंबर आणि 5 नंबरमधून दोन्ही ठिकाणी भरलेलं आहे, कारण माझं काम दोन्ही वॉर्डमध्ये आहे। कारण सगळ्या कार्यकर्त्यांचं पण म्हणणं होतं की 5 मध्ये राहा मॅडम, 4 मध्ये राहा, तर मी दोन्ही इथून फॉर्म भरलेला आहे आता। तर बघूया आता। भाजपच्या जानवी राणे यांनी बंडखोरी केली। जानवी राणे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। वर्षा शिंदे यांना उमेदवारी दिल्यानं पक्षामध्ये आता नाराजीची लाट पाहायला मिळते। या संदर्भात जानवी राणे यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। आपण पाहूयात। आपल्या सोबत भाजपच्या स्थानिक महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत जानवी जगदीश राणे। काय सांगाल, का तुमच्यावर बंडखोरी करण्याची वेळ आली आणि आता तुम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आहे तो मागे घेणार आहात की कायम राहणार आहात? नाही, मी माझा उमेदवारी अर्ज अजिबात मागे नेणार नाही। मी माझ्या पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ती आहे। 15 वर्ष मी पक्षाचं अविरत काम करते आणि मी संघ प्रणालीचीच महिला आहे। पण माझा जो अन्याय झालाय त्याला वाचा फोडण्यासाठी मी आज अपक्ष म्हणून उभे राहिली आहे आणि मी कुठल्याही पक्षात जाणार नाही आणि मी इथून निवडूनच येणार। म्हणजे मी तळागाळात फिरते तरी माझ्यावर एवढा अन्याय झाला, 3 वर्ष सतत मला त्रास दिला गेला तरी मी गप्प सहन केला आणि मी माझ्या पक्षाचे कार्य करतच राहिली। आणि माझा तर सगळ्यात विश्वास आहे तो माझ्या देवाभाऊंवर, आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी। पण माझं काय झालं हे मला कळलंच नाही। मी सर्व नेत्यांना भेटलं, सर्व नेते मला म्हणाले की आम्ही तुमच्या पाठीशी आहे। काय त्यांचा गैरसमज इतरांनी करून दिला आणि ही सीट बदलण्यात आली। 4 दिवसापूर्वी आलेल्या महिलेला तुम्ही सीट देता आणि अविरत काम करणाऱ्या 15 वर्षाच्या कार्यकर्तीला बाजूला करता, घराणेशाही आणता, हे मला अजिबात खपलं नाही। आणि माझ्या महिलांनी पण विरोध केला, ताई तुम्ही उभंच राहायचं। जरी मला पक्ष श्रेष्ठीने मला सांगितलं की तुम्ही माघार घ्या, तर मी घेणार नाही। मी अगदी निवडूनच येणार आणि ही सीट देवाभाऊंच्याच हाती देणार। आणि मी नावाने आडनावाने राण्यांचा इतिहास तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि तो मी घडवणारच। भाजपला आता पुन्हा एकदा चिंतन आणि विचार करण्याची वेळ आली, कारण मोठ्या प्रमाणामध्ये पदाधिकारी नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट दिल्यामुळे कुठेतरी वर्षानुवर्षे काम करणारा कार्यकर्ता आहे तो आता बंडखोरी करताना पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन अनिकेतसह मी चेतन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।